2024च्या लोकसभा निवडणुकामध्ये नेमक्या किती महिला खासदार निवडून आल्या आहेत? देशभरामधून किती महिलांनी बाजी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मारलेली आहे? पाहूया सविस्तर। लोकसभा निवडणुकीत विविध पक्षाकडून विजय मिळवत 73 रणरागिणींनी यावेळी लोकसभेवर धडक मारली आहे आणि त्या निवडून आलेल्या आहेत। पण 2019च्या तुलनेत महिला खासदारांच्या संख्येत मात्र घट झाली आहे। मागच्या वेळेस 78 महिलांनी संसदेत पाऊल टाकले होते। विशेष म्हणजे यंदा 3 महिला वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी निवडून देशातील सर्वात तरुण महिला खासदार ठरल्या आहेत। लोकसभा निवडणुकीत यावेळी विविध पक्षांकडून 797 महिला मैदानात होत्या। भाजपने सर्वाधिक 69 तर काँग्रेसने 41 महिलांना उमेदवारी दिली होती। निवडणुकीत 73 महिलांनी विजयाचा गुलाल उधळला आहे। सर्वाधिक 11 महिला खासदार या पश्चिम बंगालमधून विजयी झाल्या आहेत। पक्षनिहाय विचार केल्यास भाजपच्या 30, काँग्रेसच्या 14, तृणमूलच्या 11 आणि सपाच्या 4, द्रमुकच्या 3 व LGPRच्या प्रत्येक 2 महिलांनी विजय मिळवला। विजयी महिलांमध्ये सपाच्या प्रिया सरोज, LPGच्या शांभवी चौधरी आणि काँग्रेसच्या रंजना जाटव या सर्वात तरुण खासदार आहेत। तर भाजपच्या हेमा मालिनी, तृणमूलच्या मेहुवा मेहत्रा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, सपाच्या डिंपल यादव यांनी आपापले मतदारसंघ पुन्हा एकदा राखले आहेत। तर अभिनेत्री कंगना राणावत आणि राजदच्या मीसा भारती यांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। मागच्या म्हणजे 17व्या लोकसभा निवडणुकीत 78 व 16व्या लोकसभेत 64 आणि 15व्या लोकसभेत 52 महिलांनी विजय मिळवला होता। अशा पद्धतीनं या लोकसभा निवडणुकामध्ये 73 महिला खासदारांनी बाजी मारली आहे। एकंदरीत ज्या पद्धतीनं राज्यासह देशांमधून मोठ्या संख्येनं महिला खासदार या निवडून आल्या आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।